हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि 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 जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम हरि हरि जय राम जय राम हरि जय राम हरे जय राम हरि जय राम हरे जय राम हरि जय राम कृष्ण जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुख झाले ओ साधवी सुख झाले ओ साधवी साधवी सुहा
माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची त्याची पुढे चाली बीजाची त्याची पुढे चाले विजाची त्याची पुढे चाले विजाची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची त्याची पुढे चाली बीजाची त्याची पुढे चाले विजाची त्याची पुढे चाले विजाची ऐसियाचा संग देई नारायणा याचा सग जय नारायण ऐसियाचा संग देई नारायण याचा सग जय नारायण बोलावा वचना दयाची या उत्तम सेवन शीतळ कंठा उत्तम सेवन शीतळ कंठासे पुष्टकांती तैसी दिसेवरे ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण बोलावा वचना दयाची या तुका म्हणे तैसे होई जेत संगे तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाच्या ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण बोलावा वचना दयाची या बोलावा वचना दयाची या बोलावा वचना दयाची या विठोबार कुमार बाबा बाबा
फळाची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची ही ऐसियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया उत्तम सेवन शीतळ कंठासी उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया तुका म्हणे तैसे होई जेत संगे तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाच्या ऐसियाचा संग दे नारायणा ओलावा वचना जयाचिया विठ्ठल गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंत अनंत या राघवाचा मुकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पते त्वदीयनाम ध्यानेन कथायिषे शुभकथा जयांसे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सदाशिवसमारम्भां श्रीभाऊसाहेबमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्परा ओम नमो रसाळ माऊली तुझी कृपेची साऊली वर्षा विगा मजवरी कीर्तन वेळी मी तव तुझाची बाल विषयो वर्ततसे विशाल करावे मज वाचाल सेवे लागी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावारतितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू
सरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसू कवचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाचीही ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया परम मंगलमयी आकारण करुणावरून आले आनंद कंद भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या अलौकिक प्रेरणेने जगत कल्याणाकरता अविरत कार्यमग्न असणाऱ्या समग्र साधुसंत मायबापांच्या मार्गदर्शनाने या परिसरात वास करत असणारे काही भाविक मंडळी असतील, परमार्थिक जिज्ञासू वैष्णव मंडळी असतील, त्या सर्व वैष्णव मंडळींच्या सहकार्यानं उपस्थितीनं आणि या एरफळे गावामध्ये वास करत असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण पडवळ गुरुजी, त्याचबरोबर आनंदा पडवळजी यांच्या दिव्य संकल्पनेतून, त्यांच्या योगदानातून, त्यांच्या सेवाभाव वृत्तीतून संतांच्या बद्दल असणारी त्यांच्या अंतकरणातील कृतज्ञतेची भावना, त्या कृतज्ञतेच्या भावनेला वशीभूत होऊन त्यांच्या मार्फत भगवत कृपेनं संतांच्या आशीर्वादानं मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणारा गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह, जगद्गुरु तुकोबरायांचा हा बीज उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि अशा या मोठ्या हर्षयुक्त अंतकरणाने संपन्न होत असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहातील बीज उत्सवातील आजची असणारी जागराची कीर्तनरूपी सेवा सद्गुरु कृपेनं मला प्राप्त झाली, माझं भाग्य आहे. या सेवेकरिता जमलेले आपण सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या हृदयामध्ये वास करत असणाऱ्या भगवान परमात्म्याला प्रणाम करतो. तो भगवंत आपल्याला जशी प्रेरणा देईल तशा प्रकारे आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल
संतांच्या बद्दल असणारी आत्मीयता, कृतज्ञता आणि त्या कृतज्ञतेला वशीभूत होऊन या ठिकाणी संपन्न होत असणारा हा खंड हरिनाम सप्ताह. तसं पाहायचं म्हटलं तर हा बीज उत्सव समग्र महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतो. का तर त्याचं कारण महाराजांनी केलेले अनेक उपकार, त्या उपकारांची जाणीव अंतकरणामध्ये ज्या जीवाच्या असते तो बीज उत्सव साजराच करतो. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. केवढे उपकार त्यांचे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. धर्मे त्यांच्या देखियले पाय, दिले अक्षय अभयदान गा. त्यांच्यामुळं आज आपण भक्तिपथावरती मार्गक्रमण करत आहोत. हे त्यांची फार मोठे उपकार आहेत आपल्यावर. अन्यथा या परमार्थाचा राजमार्ग आपल्याला प्राप्तच झाला नसता. ज्या तुकोबाराने आपल्याला प्रेरणा दिली की बाबा रे परमार्थ या दिव्य मार्गाने मार्गक्रमण करा, हे अनेक अनंत उपकार आहेत त्यांचे. अहर्निशी सदा परमार्थ करावा, हे तुकोबर आहे सांग. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा आडमार्गी, पायन ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, हे जगद्गुरु तुकोबरायांचे अनंत उपकार आहेत की आपल्याला आड मार्गाला जाणाऱ्या जनाला त्या मार्गावरून परावृत्त करून परमार्थाच्या राजमार्गावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून या दिव्य महापुरुषांचे अगणित उपकार, त्या उपकाराची जाणीव अंतकरणामध्ये ठेवून आज समग्र महाराष्ट्रभर बीज उत्सव साजरा होत आहे. कारण का तर त्याचं कारण एवढंच आहे, या संत महात्म्यांनी समग्र मानव जातीच्या विकासाकरता, समग्र मानव जातीच्या कल्याणाकरता, समग्र मानव जातीला सुख प्रदान करून देण्याकरता खऱ्या अर्थानं स्वतःच्या इच्छेनं आपलं असणारं दिव्य असणारं जे ठिकाण आहे, निवासस्थान आहे, ते निवासस्थान थोड्या वेळासाठी सोडलं आणि समग्र मानव जातीची चालू असणारी धडपड, ती धडपड त्यांना पाहवली नाही म्हणून त्यांनी आपलं निवांत असणारं निवासस्थान बाजूला सोडलं आणि आपल्या करता अवतीर्ण झाले. आम्ही वैकुंठवासी. त्यांचं निवासस्थान सामान्य नाहीये. आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी असणारे समग्र साधू संत मायबाप. पण त्यांनी ज्या वेळेला या समाजाचं परीक्षण केलं त्यावेळेला समग्र संतांना एकच गोष्ट लक्षामध्ये आली, जो देखे सो. प्रत्येक साधू संतांना एवढंच लक्षात आलं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. समग्र मानव जातीचं ज्या वेळेला साधू संत परीक्षण करतात त्यावेळेला साधू संतांच्या एक गोष्ट निदर्शनास येते की संपूर्ण मानव जाती आज दुःखात आहे, अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे, हताश आहे, निराश आहे. हे ज्या वेळेला कळालं, कोणीही असो, लहान असो मोठा असो, पद सांभाळलेला एखाद्या उच्च पदावरती आसीम असणारा, एखाद्या उच्च पदावरती विराजमान असलेला जरी असला तरी तोही दुःखीच आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं. सगळे दुःखी आहेत. आणि ज्या वेळेला हे दुःखानं होरपळलेला समाज पाहिला त्यावेळेला साधू संतांच्या अंतकरणामध्ये दयाभाव उत्पन्न झाला आणि त्याच वेळेला एक दिव्य शक्ती अवताराला आली.
ती शक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल. एक दिव्य शक्ती उदयाला आली भवसागरामध्ये. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला या मार्गावर मार्गक्रमण करण्याकरता, प्रेरित करण्याकरता, जनमानसाला सुख समाधान आनंद देण्याकरता, शाश्वत निरमिश्रित सुखाची प्राप्ती करून देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आले. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कळवळ आला अंतकरणात. हे जग बुडतंय, नको नको त्या मार्गाने चाललेलं आहे आणि तो कळवळ अंतकरणामध्ये असल्या कारणानं महाराजांचा अवतार झाला. आणि अवतार धारण केल्यानंतर समग्र मानवजातीचं ज्या क्षणी परीक्षण महाराजांनी केलं आणि परीक्षण केल्यानंतर त्याच जगद्गुरु तुकोबारायांनी दुःखामध्ये होरपळत असलेल्या समाजाला शाश्वत सुखाच्या राजमार्गावरती मार्गस्थ करून देण्याकरता नाना प्रकारे समजावण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न करत असताना, तो उपदेश करत असताना, ते मार्गदर्शन करत असताना, जगत उद्धाराचं नित्य निरंतर कार्य करत असताना जो त्यांना त्रास झाला ना, जो त्यांना त्रास झाला, तो त्रास त्यांनी त्रास म्हणून कधी पाहिलाच नाही. विठ्ठल विठ्ठल. जो त्यांना आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या उद्धाराकरता आपल्याला मार्गदर्शन करत असताना, आपल्याला शिकवत असताना, आपल्याला या मार्गावरती नेण्याकरता जो त्यांना कष्ट भोगायला लागले, त्रास भोगायला लागला, तो त्रास त्यांनी कधी त्रास म्हणून पाहिलाच नाही. उलट आपल्याला जनकल्याणाच्या साठी केल्या जाणाऱ्या कार्यामध्ये जो त्रास होतोय, तो त्रास महाराजांनी त्रास म्हणून न पाहता लाभ म्हणूनच पाहिला. लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम. जगत उद्धाराचं कार्य, होणारा त्रास, समाजाकडून होणारी हेळसांड याकडे दुर्लक्ष केलं आणि तो सगळा त्रास लाभ म्हणूनच पाहिला. आपुला तो श्रम न विचारी, आपुला तो श्रम न विचारी, लाभावरी घ्यावे सापडले काम, लाभावरी घ्यावे सापडले काम. प्रत्येक कार्य मग भलेही त्रास होऊ द्या, पण तो त्रास महाराजांनी त्रास म्हणून पाहिला नाही. केवळ आणि केवळ जनकल्याणाकरता तो त्रास लाभ म्हणून पाहिला. आणि त्या उद्देशानं सर्वसामान्य जीवाला या परमार्थ मार्गावरती मार्गदर्शन केलं आणि आपल्याला या भक्तिपथावरती प्रेरित केलं. आणि म्हणून या समग्र संत मांदियाळींचे अगणित उपकार तुमच्या माझ्यावरती आहेत. विठ्ठल विठ्ठल. असे अनंत उपकार असलेले संत महात्मे या भूतलावरती येतात, आपलं कार्य करतात आणि आपलं कार्य संपलं की स्व इच्छेने निघून जातात. आणि तोच जगद्गुरु तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा या एरफळे गावामध्ये संपन्न होत आहे. हेतू फक्त त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञतेची भावना. आणि म्हणून अशा या उत्सवातील आजचा हा जागराचा दिवस आहे. त्या निमित्तानं निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्या अंतकरणामध्ये स्थित असणारा आनंद, आपल्या अंतकरणामध्ये स्थित असणारं सुख, समाधान, शांती, विसावा, विरंगुळा ज्यांच्या आश्रयानं प्राप्त होतो त्या आश्रय स्थानाची मागणी तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. विठ्ठल आपल्या अंतस्थ स्थित असणारं सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल, विसावा असेल, तो आपल्याला कोणत्या आश्रयात गेल्यानंतर मिळतो त्या आश्रय स्थानाची मागणी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेली आहे. एका दगडामध्ये
संपूर्णपणे मूर्ती बनण्याची संभावना आहे. एक दगड असला तर त्या दगडात संपूर्णतः संभावना आहे की ती एक उत्कृष्ट मूर्ती तयार होऊ शकते त्या दगडातून. म्हणजे दगडात मूर्ती तयार होण्याची परिपूर्ण संभावना आहे. फक्त गरज असते ती शिल्पकाराच्या आश्रयाची. जर दगडाला शिल्पकाराचा आश्रय नाही मिळाला ना तर संपूर्ण संभावना विकसित होत नाही. आणि एकदा का संभावना विकसित झाली नाही ना तर आपल्यातील सुप्त शक्तींचा विकासच होत नाही. म्हणून दगडात संभावना आहे मूर्ती बनण्याची, दगडात संभावना आहे पायरी बनण्याची, दगडात संभावना आहे दगड बनून राहण्याची. सगळ्या संभावना त्यातच आहेत. पण मूर्ती ही विशेष संभावना जर स्वरूपाला यायची असेल किंवा विकसित व्हायची असेल तर त्याकरता त्या असणाऱ्या दगडाला शिल्पकाराच्या आश्रयाची गरज लागते. तसं आपल्यामध्ये स्थित असणारा आनंद उपभोगण्याची संभावना आपल्यात आहे. सुख उपभोगण्याची संभावना आपल्यामध्ये आहे. समाधान उपभोगण्याची संभावना आपल्यामध्ये आहे. पण ती आपल्याला प्राप्त होण्याकरता तो आपल्यातच स्थित असणारा आनंद सुख समाधान विसावा आपल्याला मिळण्याकरता आपल्याला सुद्धा एका आश्रयाची गरज लागते. आणि तोच आश्रय कोणता असावा तो आश्रय मिळण्याकरता जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये मागणी करतात. विठ्ठल ज्याची त्याला पदवी इतरांना साझे, संताला उमजे आत्मसुख. तुकोबराय सांगतात पदवी जी आहे ना ती ज्याची त्यालाच शोभते. उगाच मला पकवाज वाजवता येत नाही म्हणून मी पकवाज वाजवू शकतो अशी पदवी लावून घेणं चुकीचं आहे. काय मला येणारच नाही ते. कुठल्याही क्षेत्रातील एखादी पदवी ती ज्याची त्याला शोभून दिसते. तसं आपल्यामध्ये जे सुख समाधान दडलेलं आहे हे उपभोगायचं असेल तर तेवढ्या अधिकाराचं व्हावं लागतं. आणि त्या अधिकाराचं होण्याकरता आपल्याला कार्य करावं लागतं. आणि इतकं कार्य करून सुद्धा जर त्या पात्रतेला प्राप्त होऊ शकत नसलो तर त्यावेळेला भगवत शरणागतीची आवश्यकता असते. आणि ती भगवत शरणागती स्वीकारल्यानंतर आपल्यातील असणाऱ्या कमतरतेला परिपूर्ण करण्याचं कार्य भगवान परमात्मा करतो. तसं आपल्यात संभावना समग्र आहेत. पण त्या संभावनांचा विकास व्हायचा असेल तर आश्रयाची गरज लागते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कार्यभार सांभाळून जर त्या ठिकाणी पोचू शकत नसेल तर त्यावेळेला एखाद्या आश्रयानं आपण तिथं जाऊ शकतो. कुणाच्या तरी आश्रयानं जाऊ शकतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा अशा आश्रयाची गरज वाटली असावी. आणि म्हणून तुकोबारायाने सुद्धा या अभंगामध्ये त्या आश्रयाची मागणी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील सुख समाधान आनंद उपभोगायचा असेल तर आपल्याला सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांच्या सारख्या त्यांनी जशी मागणी मागितलेली एका आश्रयाची की ज्या आश्रयात गेल्यानंतर हे सुख समाधान मिळतं त्याच आश्रयाची आपण सुद्धा मागणी करणं उचित आहे. आणि म्हणून आपण सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे त्याच स्वरूपाच्या आश्रयाची मागणी करू. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याच्या अनंत कृपेनं दिव्य कृपेनं प्रत्येक जीवाला एक विशेष स्वरूपाची प्रतिभा गुणवत्ता कौशल्य ज्ञान मिळालेलं आहे. सगळ्यांना भगवान परमात्म्याच्या अनंत कृपेनं प्रत्येक जीवाला एक विद्वत्ता आहे ज्ञान आहे कौशल्य आहे प्रतिभा आहे. आणि ती प्रतिभा ते ज्ञान ते कौशल्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सगळ्यांचं कौशल्य सगळ्यांचं ज्ञान सगळ्यांची असणारी दिव्यता ही वेगवेगळी आहे. आणि त्या आपल्याला प्राप्त झालेल्या भगवत कृपेनं जी प्रतिभा आहे जे ज्ञान आहे जे कौशल्य आहे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि त्या वेगवेगळ्या मिळालेल्या प्रतिभेनुसार कौशल्यानुसार ज्ञानानुसार गुणांनुसार आपण आपल्या जीवनामध्ये एक कार्यक्षेत्र निवडतो आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होत असतो. विठ्ठल जे आपण एक प्रमाण म्हणतो पहा
नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, हरी तू न पावसी त्याच्या दारवंता, परी तू न पवसी त्याच्या दारवंता, जाणीव जाता जाणीव घाली आडफाटा, जाणीव जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यास रोधिल्या वाटा हो, योगाभ्यास रोधिल्या वाटा हो, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, नाना साधनांच्या केल्या खटपटा, अनेक साधनांचा अवलंब आपण करतो आणि त्याद्वारे ज्या खटपटा चालतात ना, त्या नाना साधनांवर आरूढ होण्याकरता आपल्यात असणाऱ्या प्रतिभेची गरज लागते. आणि ती प्रतिभा आपल्याकडे जी असते त्या प्रतिभेनुसार आपण एक कार्यक्षेत्र निवडतो. आपल्याकडे जे कौशल्य आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानानुसार, कौशल्यानुसार, प्रतिभेनुसार आपण आपल्या जीवनामध्ये एक कार्यक्षेत्र निवडतो. आता एखाद्याचं समजा शेती करण्याचं कौशल्य असेल तर तो शेती करण्याच्या कौशल्यानुसार शेती या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होतो. तो डॉक्टर की कार्यक्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे ती प्रतिभा नाही. ज्याच्याकडे शेती करण्याची प्रतिभा आहे तो शेती या कार्यक्षेत्रामध्ये जातो. ज्याच्याकडे शैक्षणिक पात्रता परिपूर्ण आहे आणि त्याद्वारे शिक्षण घेतलेलं आहे, मग तो एखाद्या वेळेस डॉक्टर की या कार्यक्षेत्रामध्ये पुढे जाऊन मार्गक्रमण करू शकतो. पण ज्याच्याकडे कौशल्य शेती करण्याचं आहे तो शेती या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होत असतो. किंवा एखाद्याकडं डॉक्टरकीचं कौशल्य असतं, किंवा एखाद्याकडे वकिलकीचं कौशल्य असतं, एखाद्या राजकीय कौशल्य परिधान केलेला असतो, किंवा त्या एखाद्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो, त्याच्याकडे शैक्षणिक हे कौशल्य प्राप्त झालेलं असतं आणि त्यानुसार तो आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असतो. म्हणजे प्रत्येक जीवाची प्रतिभा ही वेगळी आहे, प्रत्येक जीवाचं ज्ञान वेगळं आहे, कौशल्य वेगळं, आणि त्या कौशल्यानुसार आपण आपल्या जीवनात एक स्वतंत्र कार्यक्षेत्र निवडतो आणि त्या स्वतंत्र कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होत असतो. मग आता आपल्या प्रतिभेनुसार आपल्याला मिळालेले जे एक कार्यक्षेत्र आहे आणि त्या कार्यक्षेत्रावर आपण कार्यरत होत असताना आपल्या जीवनात फक्त एकच इच्छा असते. त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होत असताना एक इच्छा असते, ती इच्छा म्हणजे या कार्यक्षेत्रातून मार्गक्रमण करत 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 यातून मला जर मिळावं काय असं वाटत असेल तर ते आपल्याला वाटतं मला आनंद मिळावा, मला सुख मिळावं, मला समाधान मिळावं, मला शांती मिळावी. म्हणजे शेती या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या शेतकऱ्याला वाटते शेती करून मला आनंद, सुख, समाधान मिळावं. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटतं यातून मला सुख, समाधान, आनंद मिळावं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत होत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाटते मला यातून सगळं काही नाही मिळालं तरी चालेल, पण सुख, समाधान, आनंद तर मिळावंच. म्हणजे जेही क्षेत्र आपल्या प्रतिभेला शोभेल असं आहे, त्या प्रतिभेनुसार आपण जे निवडलेलं आहे त्या निवडलेल्या कार्यक्षेत्रात कार्यरत होत असताना आपल्या अंतःकरणात एकच इच्छा असते की यातून मला फक्त सुख मिळावं, समाधान मिळावं, आनंद मिळावा, एवढाच हेतू असतो. आणि त्या हेतूला अनुसरून आपण त्या कार्यक्षेत्रामध्ये खूप मेहनत करतो, खूप मेहनत, पाहिजे तितकी मेहनत करायला तयार आहे. फक्त इच्छा एक, सुख, समाधान, आनंद, एवढीच. कितीही कष्ट करायला लागलं तरी चालेल. मग तो व्यावसायिक असेल तर तो कितीही वेळ आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी राहायला तयार आहे. नोकर असेल तर तो कितीही वेळ नोकरी करायला तयार आहे, ओव्हरटाईम करेल, डे नाईट काम करेल. फक्त इच्छा एकच आहे, सुख, समाधान, आनंद.
कितीही कष्ट करण्याची आपल्याला तयारी आहे, पण आपली इच्छा एकच, त्या कष्टाचं फळ म्हणजे मला सुख मिळावं, आनंद मिळावा, समाधान मिळावं, हीच आहे. मग आता ही जी इच्छा आहे ना, आपली इच्छा, अशी इच्छा आपल्या जीवनात असणं हे काही चुकीचं नाहीये. ही इच्छा चांगली आहे. मी जे काम करतोय त्या कामातून मला काहीतरी मिळावं, ही इच्छा बाळगणं काही वाईट नाहीये. महाराज म्हणतात, जे करताना त्यातून काही मिळत नसेल तर ते करणं बंद करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, काय फार शिकवावे, काय फार शिकवायची गरज आहे. तुकोबर आहे म्हणतात, करा ज्या व्यापारातून, ज्या व्यवसायातून, ज्या क्षेत्रातून आपल्याला काहीतरी मिळेल, लाभ होत असेल तर करावं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तसं कार्यक्षेत्र निवडल्यानंतर, त्या कार्यक्षेत्रात कार्यरत झाल्यानंतर जर आपल्याला आपली इच्छा आहे, जे सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे, हे जर आपल्याला मिळण्याची इच्छा असेल तर ती इच्छा चांगलीच आहे. आणि म्हणून आपण जी मेहनत करतो ती मेहनत आपल्याला वाटतं पैशासाठी करतोय, पण पैशाच्या मूळचा हेतू, पैशाच्या पाठीमागचा जर गौण हेतू आपण पाहिला तर त्या पैशापासून आपल्याला घ्यायचं आहे काय? आनंद, सुख आणि समाधान. ज्याच्याद्वारे सुख, समाधान, आनंद मिळेल अशाच काही गोष्टी पैशांद्वारे आपण खरेदी करत असतो. म्हणजे काम करत असेल तर त्या कामातून हेतू एकच आहे, मला मिळावं सुख, मला मिळावं समाधान, मला मिळावा आनंद, मला मिळावी शांती, हा हेतू आहे. आणि खरं सांगू का, हा हेतू चुकीचा नाहीये, फक्त एक आहे, एक असं वाक्य आहे पहा, शांतीची इच्छा केल्याने शांती प्राप्त होत नाही. फक्त इच्छा आहे, मला शांती मिळावी बाबा, समाधान मिळावं, पण केवळ शांतीची इच्छा केल्याने शांती प्राप्त होत नाही, तर इच्छांची शांती केल्याने शांती प्राप्त होते. विठ्ठल शांतीची इच्छा चांगली आहे. शांतीची इच्छा, मला शांती मिळावी, समाधान मिळावं, ही इच्छा चांगली आहे. पण ज्या वेळेला इच्छांची शांती होते ना, इच्छांची म्हणजे मला गाडी पाहिजे ही इच्छा आहे, मला बंगला पाहिजे ही इच्छा आहे, मला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, हे सगळ्या ज्या इच्छा आहेत ना, या इच्छांची शांती होईल ना, त्यावेळेला शांती आपोआप मिळते. तसं आपण काम करतोय, त्या काम करण्याच्या पाठीमागचा आपला मूळ हेतू आहे की ह्यातून मला मिळावं सुख, मला मिळावं समाधान, मला मिळावा आनंद. जशी आपली ही इच्छा आहे ना, आपण एका कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होऊन जशी आपण इच्छा बाळगतोय ना, अशी जशी आपण इच्छा बाळगतोय तशी त्या काळी तुकोबरायाने असो किंवा साधू संतांनी असो, अशाच प्रकारची इच्छा त्यांनी सुद्धा बाळगलेली होती. विठ्ठल विठ्ठल. जशी आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये, कार्यक्षेत्र अगदी सोप्या भाषेत आपण जे काम करतोय त्या काम करण्यातून आपण जी इच्छा बाळगलेली आहे, सुख, समाधान आणि आनंद मिळवण्याची, तशीच इच्छा प्रत्येक साधू संतांना सुद्धा होती की मला सुख, समाधान आणि आनंद मिळावा. फक्त फरक त्यांच्यात आणि आपल्यात एवढा आहे, त्यांनाही इच्छा होती सुख, समाधान, आनंद मिळवण्याची. आपल्याला सुद्धा काम करतोय, कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहे, यातून आपल्याला सुद्धा इच्छा आहे सुख, समाधान, आनंद मिळवण्याची. फक्त त्यांच्या इच्छेत आणि आपल्या इच्छेत फरक आहे. त्यांची इच्छाही सारखीच आहे, आपली इच्छाही सारखी आहे. फक्त त्यांना एक माहिती होतं की मी जे कार्यक्षेत्र निवडलेलं आहे त्या कार्यक्षेत्रातून मला सुख, समाधान, आनंद 100% मिळणार. पण आपल्याला फक्त इच्छा आहे आणि आपण निवडलेलं जे कार्यक्षेत्र आहे ना, त्या कार्यक्षेत्रातून आपल्याला सुख, समाधान, आनंद मिळेलच सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण निवडलेल्या कार्यक्षेत्राचा भरोसा देता येत नाही की त्यातून मला सुख, समाधान, आनंद मिळेल. पण संतांनी जे क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रातून संत ठामपणानं सांगतात की मला यातनं सुख, समाधान, आनंद मिळतो, मिळाला आहे. विषय तो त्यांचा
म्हणजे त्यांनी जे एक कार्यक्षेत्र निवडलं ना, ते कार्यक्षेत्र त्यांना त्याच्यावर विश्वास होता की हेच एक कार्यक्षेत्र आहे जे मला सुख समाधान आनंद देऊ शकतं. पण आपण जे कार्यक्षेत्र निवडतो ना, ते आपल्या स्वतःच्या इच्छेनं असतं आणि स्वतःच्या इच्छेनं निवडलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळेलच सुख, मिळेलच समाधान, मिळेलच आनंद सांगता येत नाही. तुकोबरायात त्यांनी निवडलेल्या कार्यक्षेत्रावर एवढे ठाम होते, एकविध आम्ही न धरू पालट, 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 नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, सापडली. एकविध आम्ही न धरू पालट, नसंडू हे वाट सापडली. ही जी वाट मिळाली ना, ही एकच वाट अशी आहे जी सुखापर्यंत, समाधानापर्यंत, आनंदापर्यंत घेऊन जाते. त्याच वाटेनं जाणार एवढा ठाम विश्वास साधू संतांना होता. आपण नाही देऊ शकत. आपण जे कार्यक्षेत्र निवडले ते कार्यक्षेत्र काय आपल्याला सुख देऊ शकतं? त्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसाला क्षणाक्षणाला चढ उतार पाहायला मिळतात. ते काय सुख देणार आपल्याला? ते काय समाधान देऊ शकतं? काय आनंद देऊ शकतो? म्हणजे आपली इच्छा सुख समाधान आनंदाची आहे, त्यात मध्ये वादच नाही, ती चांगली आहे. पण आपण निवडलेले कार्यक्षेत्र आपल्याला ते सुख समाधान आनंद देईलच सांगता येत नाही. पण साधू संतांना वाटत होतं मला सुख समाधान आनंद मिळावा, आणि त्यानुसार त्यांनी निवडलेलं जे कार्यक्षेत्र होतं ते कार्यक्षेत्र त्यांना ठाम विश्वास होता की यातूनच मला सुख समाधान आणि आनंद मिळू शकतो. आणि म्हणून त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत व्हायला लागणारे साधू संत महात्मे, आणि म्हणून त्याच संतांनी आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये वावरतोय, जे भक्तीचं कार्यक्षेत्र आहे, त्या भक्तीच्या कार्यक्षेत्रामध्ये वावरल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळालेला आहे, आपल्याला जे सुख मिळालेलं आहे, आपल्याला जे समाधान मिळालेलं आहे, ते इतरांना सुद्धा मिळावं, त्याकरता संतांनी समाजामध्ये जागृती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. नवे नवे त्यांनी अंतर्मुख होऊन प्रत्येक गोष्टीवर गांभीर्याने विचार केला आणि निवडलं की आपल्याला सुख नेमकं कुठं मिळेल, समाधान नेमकं कुठं मिळेल, आनंद नेमका कुठे मिळेल, आणि त्याची अनुभूती घेतली. आणि अनुभूती घेऊन आपल्या पुढे उपस्थित झाले आणि आपल्याला सांगितलं, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, शोधोनिया आले संत हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे, कसं जगाला सुख मिळेल, समाधान मिळेल, आनंद मिळेल, याची अनुभूती त्यांनी घेतल्यानंतर जगाला त्या अनुभूतीच्या मार्गावर घेऊन जाण्याकरता त्यांनी कार्य केलं. म्हणून आपण एका कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहोत, पण त्यात आपली इच्छा आहे सुख समाधान आनंद मिळवण्याची. पण वस्तुतः त्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होऊन सुख समाधान आनंद मिळेल, पण ते क्षणिक आहे. जर शाश्वत सुख समाधान आनंद अपेक्षित असेल तर संतांनी ज्या आश्रयस्थानाचा निवड केली, त्या आश्रयस्थानाची निवड आपल्याला सुद्धा करावी लागेल. कारण ते आश्रयस्थान असं आहे ज्या आश्रयस्थानात गेल्यानंतर आपल्यात असणारं सुख, आपल्यात असणारा आनंद, आपल्यात असणारं समाधान आपल्याला प्राप्त होत असतं. त्यासाठी त्या आश्रयस्थानापर्यंत जावं लागतं. कारण सुख समाधान आनंद असू द्या, तो बाहेरून मिळत नाही.
बाहेरून मिळत नाही हो. का असं झालंय, पाटणला गेलो आणि एका दुकानात गेलो, 1,000 रुपये दिले आणि सांगितलं 1-2 किलो सुख, समाधान आणि आनंद पार्सल द्या. म्हटलं असं कधी आपण? सुख समाधान आनंद द्या बांधून, पिशवीतनं घेऊन जातो घरी, लागल तसं खाईन मग. असं म्हटलं कधी? नाही ना. अहो ते मिळतच नाही बाहेर. कारण ते सुख, ते समाधान, तो आनंद फक्त आणि फक्त कुठे असेल तर तो आपल्यात आहे. कारण तेच आपलं खरं स्वरूप आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जोपर्यंत ते स्वरूप मिळत नाही तोपर्यंत भटकंती थांबणार नाही आपली. मग ती कुठलंही कार्यक्षेत्र घ्या, कितीही काम करू द्या, ती भटकंती थांबणार नाही. आपण कितीही काम करेल, कितीही कष्ट करायची तयारी आपण ठेवू शकतो. कुठपर्यंत करेल माहितीये का? जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आपण काम करायची तयारी ठेवतो. कारण का? तर ते सुख, समाधान, आनंद बाहेरून मिळत नाही, ते आपल्यातच आहे. कारण ते आपलं स्वतःच स्वरूप आहे. आणि जोपर्यंत ते स्वरूप मिळत नाही ना तोपर्यंत भटकंती थांबतच नाही, ती भटकंती चालूच राहणार. जसं पहा, मी नेहमी दृष्टांत सांगतो, समुद्राचं पाणी आहे, त्या पाण्यानं भटकंती सुरू केली, समुद्राचं पाणी विभक्त झालं, बाष्पीभवन झालं आणि आकाशात गेलं. समुद्राचं पाणी समुद्रापासून विभक्त झालं, त्याचं बाष्पीभवन झालं, आकाशात गेलं. आकाशात गेल्यानंतर ढगाच्या स्वरूपात विराजमान झालं. आणि ढगाच्या स्वरूपात विराजमान झाल्यानंतर कालांतरानं हवामानाच्या अंदाजानुसार तेच ढगातलं पाणी, त्याचा प्रवास सुरू झाला आणि पावसाच्या रूपाने जमिनीवर आलं. आता ते समुद्रापासून जसं का विभक्त झालं तसा त्याचा प्रवास सुरू झाला. आणि मग त्यानं ते एक, समजा ना, थोडक्यात उदाहरणार्थ समजायचं झालं तर ढग हे कार्यक्षेत्र निवडलं. तिथं गेलं तरी त्याची भटकंती थांबली नाही. तिथनं पुढचा प्रवास सुरू केला, पावसाच्या रूपानं जमिनीवर आलं. जमिनीवर आल्यानंतर तिथं सुद्धा त्याची भटकंती थांबेना, तिथं सुद्धा प्रवास थांबेना. तिथनंही प्रवास सुरू ठेवला आणि तेच पावसाचं पाणी नाल्यात गेलं. नाल्यात गेल्याबरोबर तिथं तरी थांबेल, अजिबात थांबलं नाही. नाल्यात गेल्यानंतर आपण त्याला नाल्याचं पाणी म्हणून म्हणायला लागलो. ते नाल्याचं पाणी आहे. नाल्यात गेल्यानंतर नाल्यातही थांबेना ते. नाल्याचं पाणी पुढं सरकत सरकत ओघळाला मिळालं. जसं ओघळाला मिळाल्याबरोबर नाल्याची ओळख संपली, आता त्याला ओघळाचं पाणी म्हणायला लागले. ओघळात गेल्यानंतर त्याची ओळख बदलली, आकार बदलला, मोठा आकार निर्माण झाला. नाल्याचा छोटा आकार होता, तो आता थोडासा आकार बदलला. ओघळात गेलं, ओघळाचं पाणी झालं. ओघळात गेल्यानंतर सुद्धा त्याची भटकंती थांबेना. त्यालाही अजून काहीतरी मिळवावंसं वाटतंय. कुणाला? पाण्याला. पाण्याला बरं का, अजून काहीतरी मिळवावंसं वाटतंय. काय मिळवावंसं वाटतंय ते त्याचं त्याला माहिती. जसं आपल्याला वाटतं ना, खूप मिळालं तरी अजून काहीतरी मिळवावंसं वाटतंय. पण काय मिळवावंसं वाटतंय असं जर विचारलं तर ते आपल्याला सांगताच येणार नाही. पैसा मिळाला, अजून पैसा मिळवावासा वाटतोय. संपत्ती मिळाली, अजून संपत्ती मिळवावीशी वाटते. प्रॉपर्टी केली, अजून करावीशी वाटते. जमीन घेतली, अजून काहीतरी घ्यावंसं वाटतंय. अहो पण हे किती दिवस, अजून काय मिळवावंसं वाटतंय, अजून किती मिळवावंसं वाटतं, हे मिळवावंसंच वाटतंय आयुष्यभर. ही भटकंती आहे. कितीही मिळवलं तरी अजून मिळावंसं वाटतंय, कितीही कमवलं तरी अजून कमवावंसं वाटतं. ही भटकंती आहे. हा प्रवास आहे, हा थांबतच नाही. जसा तो प्रवास पाण्याचा थांबेनाच. पावसातनं नाल्यामध्ये गेला, नाल्यातनं ओघळात गेला तरी थांबायला तयार नाही. ओघळातनं पुन्हा ओढ्यात गेला, त्या पाण्याचा प्रवास, तरी पाण्याचा प्रवास थांबेना. आता ओढ्यात गेल्यानंतर ओढ्याचं पाणी पुन्हा तिथून प्रवास करत करत नदीत गेलं. नदीतही त्याचा प्रवास थांबेना. तिथंही त्याला समाधान मिळेना, तिथंही पाण्याला आनंद मिळेना, तिथंही शांती त्याला मिळेना. मग आता तेच नदीतलं पाणी सरकारच्या स्कीमनुसार काही पाणी आपल्या गावाच्या टाकीत आणून सोडलं. ते पाणी टाकीत सोडल्यानंतर ते टाकीतलं पाणी पुन्हा नळा वाटे आपल्या घरात आलं. मग कुणी बादल्या भरल्या, कुणी ड्रम भरलं, कुणी मटके भरले, कोणी तांब्या भरला. मग आता जशी जशी भांडी बदलतील तसं तसं त्याचा आकार, रूप, नाव बदलायला लागलं त्या पाण्याचं. कोण म्हणते बादलीतलं पाणी आहे, कोण म्हणते हांड्यातलं पाणी आहे, कोण म्हणते मटक्यातलं पाणी आहे, कोण म्हणते तांब्यातलं पाणी आहे. बरं ते मटक्यात असलं तरी ते हलतंय, त्याचा प्रवास थांबेना. घागरीत गेलं तरी त्याचा प्रवास थांबेना, तांब्यात असलं तरी त्याचा प्रवास थांबेना. अजून कुठंतरी जाण्याची त्याच्या आत इच्छा आहे आणि ते हलत असते सारखं. कोण? पाणी. पण काही अंश पाणी जे राहिलेलं होतं ते नदी वाटे पुढं सरकत सरकत गेलं. काही पाणी इकडं आलं,
टॉकीमध्ये गावाच्या. पण काही पाणी जसं नदीतून पुढे सरकलं, ते पुढे सरकत 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 त्याचा प्रवास सुरूच राहिला आणि एक दिवस ते पाणी समुद्राला जाऊन मिळालं. समुद्राला जाऊन मिळालं. आता समुद्राला ज्या वेळेला पाणी जाऊन मिळालं ना, तिथं गेल्यानंतर त्याला बरं वाटलं. तिथं गेल्यानंतर त्याला समाधान मिळालं. तिथं गेल्यानंतर त्याला आनंद मिळाला. तिथं गेल्यानंतर त्याची भटकंती थांबली. तिथं गेल्यानंतर त्याचा प्रवास थांबला. कारण ते त्याचं मूळ स्वरूप आहे. कुणाचं? पाण्याचं. तसं आपलं सुद्धा हेच आहे. आपण विविध कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत होतोय ना. कितीतरी कार्यक्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहे. निवडतोय कार्यक्षेत्र, पळतोय पळतोय पळतोय, एवढा पळतोय, खूप पळालो, पण असलेली जी तहान आहे ना, सुखाची, समाधानाची, आनंदाची भागतच नाही. अजून कुठंतरी जावं, अजून काहीतरी मिळवावं, हे मिळवावं आहे ना, ही तहान आहे आपल्याला लागलेली. अजून काहीतरी मिळवावं ही आपल्याला लागलेली तहान आहे, सुखाची, आनंदाची, समाधानाची. मग कितीही मिळवलं तरी ती भागत नाही. ती त्याच वेळेला भागते ज्या वेळेला आपण आपल्या मूळ स्वरूपाला मिळतो. नाथराया सांगतात, नाताच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागते म्हणजे स्वरूपाला मिळण्याची. तशी आपल्याला सुद्धा आनंदाची, सुखाची, समाधानाची तहान लागलेली आहे. पण ती तहान कितीही मिळवलं तरी भागत नाही. ती तहान त्याच वेळेला भागते ज्या वेळेला आपल्या स्वरूपाला घेऊन जाणार आश्रयस्थान मिळतं. विठ्ठल विठ्ठल. ती तहान त्याच वेळेला भागेल ज्या वेळेला आपल्याला तिथपर्यंत, त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणार एक आश्रयस्थान मिळतं. ते आश्रयस्थान खूप गरजेचं आहे. म्हणून तो तुकोबाऱ्या सांगतात, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, मनविता त्यांचे दास. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. हा जो उत्तम दर्जाचा लाभ आहे ना स्वरूपाला मिळण्याचा, ज्याच्यामुळं सुख, समाधान, आनंद मिळतं, तो उत्तम लाभ, ते उत्तम ठिकाण संपादन करायचं असेल तर आपल्याला एका ठिकाणाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि तो लाभ फक्त तोच आश्रयस्थान देऊ शकतो. त्याचं नाव आहे संत. हे तो एक संता ठाई, ते मिळवायचं असेल ना, ते फक्त एकच आश्रयस्थान आहे, म्हणजे ते संत. हे तो, या अभंगामध्ये खूप गमक आहे. हे तो एक संता ठाई. आपण म्हणतो ना, मला सुख, आपल्या गावामध्ये समजा एक अमुक नावाची व्यक्ती राहते. ती अमुक नावाची व्यक्ती, कोणती एखादी प्रचलित व्यक्ती असेल, चांगला तिचा भागामध्ये नाव आहे, अशा व्यक्तीला शोधत एखादा अनोळख्या गावातला व्यक्ती आला आपल्या गावात. आणि गावात आल्यानंतर तो गावाच्या कोपऱ्यापासून त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचं घर विचारत असतो की अमुक नावाची व्यक्ती कुठं राहते, अमुक नावाची व्यक्ती कुठं राहते. अख्ख्या गावाचा फेरफटका मारून आल्यानंतर तो थकतो, त्याला ते घरच सापडत नाही. मग घर सापडत नाही, मग त्यावेळेला, अशा वेळेला तो कुणाच्या तरी मार्गदर्शनाची अपेक्षा करतो, कुणाच्या तरी आश्रयात जाण्याची अपेक्षा करतो. मग अशा वेळेला त्याला एक चांगला, आणि पहा, आपल्याला एखाद्याला विचारायचं असेल तर आपण चांगली व्यक्ती बघतो की बाबा हा व्यक्ती आपल्याला सांगू शकेल का, है ना. परमार्थात सुद्धा असं पारखून करावं सगळं. मग असं व्यवहारात एखाद्याला आपण पत्ता विचारायचा असेल तर चांगली व्यक्ती बघतो. तसं मग त्या व्यक्तीने ठरवलं की बाबा या व्यक्तीला विचारायचं असेल तर ती व्यक्ती त्या पद्धतीची आहे का. मग त्याला त्याच्या हावभावावरनं, चेहऱ्यावरनं समजलं की खरंच ही व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते. मग अशा वेळेला तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या समोर जातो आणि म्हणतो, अमुक नावाची व्यक्ती इथं कुठं राहते हो.
असं बोलल्याबरोबर तो जो चांगला माणूस होता ना, ज्याला विचारले, तो सांगतो, अहो हे काय इथं राहते, पुढं हे इथं राहते, हे इथं राहते म्हटलं की त्याचा हात पुढे जातो असा असा. तसंच तुकोबाराय सांगतात, सुख पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, आनंद पाहिजे ना, अरे हे तो एक संता ठाई. जसे ती व्यक्ती कुठे राहते, इथंच राहते, हे इथं राहते, असं तसं ते सुख समाधान हे तो एक संता ठाई. समजून घ्या मला काय म्हणायचं यातून. हे तो एक संता ठाई. फक्त संत हे ठिकाणच आहे, तोच आश्रयस्थान आहे. त्याच आश्रयस्थानामध्ये आपल्याला असणाऱ्या सुख समाधान आनंदाची लागलेली तहान भागू शकते. दुसरं जगाच्या पाठीवरती कुठलं ठिकाणच नाही, तेच आश्रयस्थान आहे. आणि असं आश्रयस्थान आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. काही कालखंडापूर्वी जसं भक्तिपथावरती मार्गक्रमण करत असताना साधक अवस्थेमध्ये तुकोबारायांना सुद्धा या गोष्टींना सामोरे जावं लागलं. तुकोबाराया सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते, नामस्मरण करत होते, वेगवेगळ्या प्रकारे आराधना करत होते. पण एवढी आराधना करून, एवढी भक्ती करून, एवढं चिंतन करून तुकोबारायांना कमीच काहीतरी वाटत होतं आपल्यात. अजून काहीतरी मिळवावंसं वाटतंय, अजून काहीतरी मिळवावंसं वाटतंय. त्यावेळेला तुकोबाराया कंटाळले, थकले. एवढं करतोय मी, एवढं करतोय, अरे त्याच्या चिंतनासाठी अख्खं गाव माझ्या विरोधात गेलं. कोपला पाटील गावाचे हे लोक, आता मज भिका कोण घाली. त्याच्या चिंतनाकरता किती जणांच्या विरोधात गेलेलो आहे. घराकडे दुर्लक्ष झालेलं आहे, समाजाकडं माझ्याकडं बघण्याची समाजाची दृष्टी बदललेली आहे. एवढं नव्हे तर इतकं भारावून गेलेलं आहे, इतकं भारावून गेलेलं आहे, इतकं भारावून गेलेलं आहे की जो भेटेल, जो जो मला भेटेल त्याला मी एकच विचारतोय, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखीन. जो भेटेल ना व्यक्ती एकच, पुसावेसे हेची वाटे, एकच विचारतोय, तो मला कधी भेटेल. कोण? भगवान परमात्मा. तो आनंद स्वरूप असणारा जो भगवान परमात्मा आहे, तो भगवंत मला कधी भेटेल, ही अपेक्षा. आणि मग कुणीही व्यक्ती आला तरी त्याला एकच विचारायचं, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखीन. आणि मग हे विचारत असताना जगद्गुरु तुकोबारायांना जगाचा विसर पडला. फक्त ते मिळावं, ते तत्व मिळावं, तो अंतस्थ स्थित असणारा आनंद मिळावा, अंतस्थ स्थित असणारं सुख मिळावं, अंतस्थ स्थित असणारा समाधान मिळावं. त्याच्यासाठी तुकोबारायांना सगळ्याचा विसर पडला. अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग, एकच उद्योग, ते कधी मिळेल एवढंच राहिलं. आणि इतके तुकोबाराया भारावून गेले की तुकोबाराया फक्त एकच कार्य करायचे, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना. तुका म्हणे नारायणा, तुका म्हणे नारायणा, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना. आपलं स्वतःचं जीवन भगवंतच झाला तुकोबारायांचा. काही सुचत नव्हतं कधी ते आनंद मिळेल, जो आतमधून सारखा ओघ आनंदाचा वाहतो. तो आनंदाचा ओघ भक्तिपथावरती आल्यानंतर सुख घडोघडी वाढू लागे असं म्हणतात. सुख घडोघडीनं वाढता असं परमार्थाची अनुभूती आहे. आनंद घडोघडीनं वाढता अशी परमार्थाची अनुभूती आहे. हे मला कधी मिळेल असं वाटायचं. आणि त्यासाठी तुकोबाराया ठास करत 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 एक दिवशी थकले.
थकले तुकोबराय, कळे ना आता काय करावं. इतका वेळ खर्च केला पण अजून ते मिळालं नाही. मग शेवटी तुकोबराया ज्याची उपासना करत होते त्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहिले आणि नतमस्तक झाले. देवा एवढं करतोय रे, एवढी तुझी उपासना करतोय, एवढं चिंतन करतोय, एवढं नामस्मरण करतोय, पण अजूनपर्यंत तो आनंद आहे ना ज्याची समग्र साधू संतांनी अनुभूती घेतलेली आहे, तो आनंद, ते सुख, ते समाधान अजून मी केल्या गेलेल्या कार्यातून मला मिळत नाही. काय चूक होते कळत नाही. मग अशा वेळेला तुकोबराया देवापुढं हात जोडतात आणि अक्षरशः देवापुढं हात जोडून तुकोबराया देवाच्या समोर आपली व्यथा मांडतात. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. देवाला तुकोबराया म्हणतात, देवा रे तो आनंद संतांनी वर्णन करून ठेवला, तो सुख, ते समाधान अशा पद्धतीचं आहे. या परमार्था क्षेत्रात आल्यानंतर ते सुख, समाधान, आनंद मिळतं. पण ते वर्णन केलेलं आनंद, सुख, समाधान फक्त वाचलं, अजून अनुभवात नाही आलं. करतोय खरं मी ते, पण मला मिळेना. म्हणून आता खरं सांगू का, तुझी चिंतन करूस सुद्धा वाटेना. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस संत बोलिल्या सारखी. संतांनी जशी गोडी सांगितली ना, यात आल्यानंतर जी मिळते आनंदाची, समाधानाची, तशी गोडी मिळेना. त्यामुळे लाज वाटे मना तुझा म्हणविता दास. पण शेवटी त्याच भगवंताला दया आली तुकोबरायांची, आणि म्हणून त्याच भगवंतानं दयेनं जगद्गुरु तुकोबरायांना आश्रय स्थान मिळवून दिलं. ते म्हणजे बाबाजी चैतन्य. विठ्ठल विठ्ठल. जी तुकोबरायांना लागलेली ओढ होती ना, ती ओढ, त्यासाठी भगवान परमात्म्यानं तुकोबरायांची अंतःकरणातील भावना पाहिली आणि तशा प्रकारचं ते दिव्य आश्रयस्थान महाराजांना दिलं. तसं आपल्याही जीवनात हे जे स्वरूप आहे ना आपलं आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, हे स्वरूप आपल्याला मिळवायचं असेल, कारण ते आपलं स्वतःचं मूळ स्वरूप आहे. आणि मूळ स्वरूप जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपली भटकंती काहीही मिळवलं तरी थांबत नाही. ती भटकंती थांबवायची असेल तर आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपालाच मिळवावं लागेल. जसं मी नेहमी सांगतो पहा, आईपासून मुलगं विभक्त झालं, बाजारात गेलेली आई आपल्या पोराला घेऊन बाजाराला जाते आणि त्या पोराचा आणि तिची ताटाटूट होते, अशी हात सुटतो आणि ते पोरग एकीकडे जातं, आई एकीकडे जाते. इतकं पोरग हंगामा करतं, एवढं रडायला लागतं, एवढं रडायला लागतं. ते पोरग तोपर्यंत रडतं जोपर्यंत त्याला त्याची खरी आई मिळत नाही. मग त्याच्या पुढे कितीही माता माऊल्या वेगवेगळ्या उभ्या असल्या तरी त्यांना भेटून त्याला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, शांती मिळत नाही. कितीही मिळू द्या माता माऊल्या समोर असल्या तरी त्यांच्याकडे बघून त्याला ती अनुभूती येत नाही जशी स्वतःच्या आईकडे बघून येते. मग ज्या वेळेला त्या मुलाला त्याची खरी आई, एखादा कोणतरी व्यक्ती त्याच्या खऱ्या आईची भेट घालून देतो ना, कोणतरी मधला एक दुवा असतो, एक बिंदू असतो, तो कोणतरी एखादा दुवा ज्या वेळेला त्याची खरी आई त्याला जी विभक्त झालेली आहे तिला भेटवून देतो, त्याच वेळेला त्याचं रडणं थांबतं. तसं आपलं सुद्धा जे स्वरूप आहे ना, त्या स्वरूपापासून विभक्त झालेलो आपण, त्या स्वरूपाला परत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा ही भटकंती थांबवता येणार नाही, आपलंही रडणं थांबणार नाही. आपल्याला असणारी सुखा समाधानाची, आनंदाची इच्छा ही पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला सुद्धा त्या स्वरूपाला भेटावं लागेल आणि त्या स्वरूपाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला सुद्धा एका आश्रयाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. माता त्या आश्रयाची गरज आहे. ठीक आहे, मग तो आश्रय म्हणजे संत. फक्त आणि एकच आश्रयस्थान म्हणजे ते संत. तेच संत आपल्याला आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत घेऊन जातात, आपल्यात स्थित असणाऱ्या सुख समाधान आनंदापर्यंत घेऊन जातात. पण इथं अशी घोळ आहे, ते संतच आहेत जे आपल्याला स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे आहेत, सुख समाधान आनंदाला प्राप्त करून देणारे आहेत ते संतच, आणि त्या संतांचाच आश्रय घ्यावा.
पण नेमका त्या संतांचा आश्रय घेत असताना ते संत कसे असावे हाही एक मुद्दा आहे. नेमके कसे संत असावे? जे भगवी परिधान करतात असे संत असावे गा जे श्वेत वस्त्र धारण करतात असे संत असावे गा जे खडवा घातला म्हणजे सगळे संतच आहेत समजा ना, असे संत हवेत का जे पायात चप्पल वापरत नाहीत असे संत पाहिजेत, जे दाढी वाढवतात असे संत पाहिजेत का जे मुंडन केलेले आहेत असे संत पाहिजेत, ते सुद्धा महत्वाचं आहे. संतच फक्त आपल्याला तिथं घेऊन जातात. पण एक सांगू का, या बाह्य वेशांवर जाऊ नका. संत ही एक अवस्था आहे आणि ती अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही किंवा आपल्याला सहजासहजी भेटतच नाही. हा, ही फक्त वरच्या अंगानं संत ओळखता येत नाहीयेत. नाही तर तुकोबऱ्याने असं म्हटलं नसतं, नाही संतपण मिळत ये हाटी हिंडता कपाटी राणी वनी. असं संत भेटत नाहीत. आमचे गुरुवर एक नेहमी सांगतात, जगातले प्रत्येक संत हे ज्ञानी असतात. जगातले प्रत्येक संत हे ज्ञानी असतात, पण जगातले सगळे ज्ञानी हे संत नसतात. विठ्ठल एखादा ज्ञानी भेटला म्हणून तो संत असतो असं नाही बरं का. पण जे संत आहेत ते ज्ञानी 100% असतात. भले ते दिसत नसले तरी सुद्धा. जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा. सदा ब्रह्मी जाना निमग्न तो, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा. जगात भलेही ते कसेही दिसायला असू द्या पण ते ज्ञानी असतात. जगात पिशाचांतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. ब्रह्मतत्वात निमग्न असणारे ते संत आपल्याला भेटणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. आणि एकदा का ते भेटले ना, एकदा का ते भेटले की मग आपलं डोकं चालवण्याची क्रिया थांबते. तिथं आपण आपलं डोकं चालवायचं नाही. एकदा फक्त भेटण्याची गरज आहे. आश्रयस्थान ते मिळालं की आपण आपलं डोकं चालवायचं नाही. बाकीच्या ठिकाणी आपलं डोकं चालवल्याशिवाय चालत नाही. व्यवहारात आपलं डोकं चालवावंच लागतं. सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, याच्यासाठी आपलं डोकं वापरावं लागतं. पण संत हे आश्रयस्थान मिळालं की तिथं आपलं डोकं चालवायचं नाही. पण आपलं उलट आहे. आपण संतांच्या ठिकाणी आपलं डोकं चालवतो आणि व्यवहारात आपलं डोकंच चालवत नाही. महाराज म्हणतात व्यवहारात आपलं डोकं नीट वापरावं, पण संतांच्या आश्रयात आपलं डोकं चालवायचं नाही. पडून राही न तये ठाई, उगाच संताची पायी. उगाच पडून राहायचं, आपलं डोकं वापरायचं नाही. मग अशा वेळेला आपलं डोकं न वापरता समजा आपण हतबल झालो, थकलो, कंटाळलो, आपल्याला प्रवास करूसा वाटत नाही, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर आपण दमलो, शिनलो आपण. मग अशा वेळेला आपलं आश्रयस्थान ते संत आपला सगळा भार सांभाळतात. भागलिया मज, आपण जर थकलो ना प्रवास करताना, भागलिया मज वाहातील कडिये, भागलिया मज वाहातील कडिये. त्यांची याने जोडे सर्व सुख. थकलो आपण तरी काळजी करायची नाही. आपण डोकं फक्त आपलं वापरायचं नाही. फक्त पडून राहेन तये ठाई. मग तिथून पुढचा सगळा भार ते सांभाळतात.
थकलो तरी. आणि म्हणून अशा आश्रयाची गरज आहे. तो आश्रय म्हणजे संत. पण ते संत नेमके कशा स्वरूपाचे असावे? ते संत म्हणजे एखाद्या व्यक्तिविशेष नाही, ते तत्व आहे. आणि त्या तत्वामध्ये काही गुण असतात, काही लक्षण असतात. ती लक्षणं ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण म्हणजे संत आहे. ज्याच्यामध्ये ती लक्षणं आढळून येतील, ज्याच्यामध्ये ते गुणधर्म आढळून येतील, तेच म्हणजे संत. नाहीतर कसं होतं, आपल्या इकडे गणपतीचं डेकोरेशन करायला बघा फुलं आणतो आपण प्लॅस्टिकची, असतात ना तुमच्याकडे? त्याला आपल्या इकडे गणपतीची काय म्हणतो आपण? आरास. काय आरासच ना? आरास किंवा मकर म्हणा. ती मकर बनवण्यासाठी आपण फुलं आणतो, पण ती खरी फुलं आणत नाही, मग ती प्लॅस्टिकची आणतो. आणि मग ती प्लॅस्टिकची फुलं त्या ठिकाणी चिकटवतो आपण अशी त्या मकरला. आणि मकरला चिकटवल्यानंतर काय होतं, एखादा आला ना माणूस तर त्याला हुबेहूब फुलासारखं फुल दिसतं. ते गुलाबाचं फुल आहे ना, हुबेहूब गुलाबाच्या फुलासारखंच. झेंडूचं फुल आहे, हुबेहूब झेंडूच्या फुलासारखंच दिसतं. पण खरं जर पाहिलं तर ते असतं का फुल? फुल असतं का ते खरं? नाही. तो फक्त फुलाचा आकार असतो, फुलाचा भास असतो. कारण फुल त्याच वेळेला ते खरं समजलं जाईल ज्या वेळेला त्याच्यामध्ये फुलाचे काही गुणधर्म असतील. फुलातली लक्षणं ज्या वेळेला त्याच्यामध्ये असतील त्याच वेळेला ते खरं फुल म्हणता येईल. अन्यथा ती शोभेची फुलं ठीक आहे. तसं कारण त्याच्यामध्ये सुगंध हा गुणधर्म नसेल फुलातला, मकरंद हा गुणधर्म नसेल प्लास्टिकच्या फुलामध्ये, किंवा कोमलता हा जर गुणधर्म त्या फुलांमध्ये नसेल तर ते फुल खरं नाही मानता येत. तसं संत पणानं मिरवणारे किंवा संतांसारखे दिसणारे, त्यांना आपण संत म्हणू शकत नाही. ती दिसताना संतांसारखी दिसतात, म्हणजे फुलासारखी प्लॅस्टिकची फुलं दिसतात. तसं एखादा व्यक्ती संतासारखा दिसतो म्हणून तो संत होत नाही. तर संतपणाची लक्षणं, संतपणाचे गुण त्या व्यक्तीत असतील तर तो खरा संत आहे. नाही तर हल्ली पोटासाठी संत झाले, कलित बहुत, पुष्कळ आहेत. असा संत नाही. अशा आश्रयात गेलो तर आनंद सोडा, सुख सोडा, समाधान सोडा मिळू शकत नाही. त्याच्यासाठी निष्ठावंत जे लक्षणाने युक्त आहेत, संतपणाच्या गुणानं परिपूर्ण आहेत, असे संत गरजेचे आहेत. मग आता अशी लक्षणं ओळखायची कशी? मग त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी जशी आपल्यासाठी आश्रयस्थान निवडलं ना, ते कशा प्रकारचे संत असावे ते तुकोबारायांनी त्या काळी ठरवलं होतं की मला अशा स्वरूपाचे संत माझ्या जीवनात मला आश्रयस्थान पाहिजे. अशा प्रकारचे संत माझ्या जीवनात, मला अशा प्रकारच्या संतांच्या आश्रयाच्या ठिकाणी राहायला आवडेल. मग त्यावेळेला तुकोबारायांनी ठरवलं होतं की बाबा मला कसे संत पाहिजेत. मग त्यावेळेला तुकोबाऱ्या भगवान परमात्म्याच्या पुढे उभे राहतात आणि देवाला सांगतात, देवा मला माझ्या स्वरूपाला मिळवायचं असेल तर आश्रयाची गरज आहे. सुख समाधान आनंदाच्या प्राप्ती करता संत या ठिकाणी आश्रय घ्यावाच लागतो. संतांच्या ठिकाणी आश्रय घेतल्याशिवाय हे मला मिळू शकत नाही. पण एकच विनंती आहे, मला जे संत पाहिजेत ना ते थोडेसे वेगळे आहेत. मग भगवान परमात्म्यानं तुकोबाऱ्यांना विचारलं, महाराज तुम्हाला संत कोणत्या प्रकारचे पाहिजेत ते सांगा, देतो. मग त्यावेळेला तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांना अपेक्षित असणारे जे संत आहेत, कशा प्रकारचे संत त्यांना अपेक्षित आहेत, त्या प्रकारच्या संतांची काही लक्षणं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अमृताचे फळे
वेदाची ज्याची पुढे चाली वेदाची ज्याची पुढे चाली वेदाची ज्याची पुढे चाली वेदाची ज्याची पुढे चाली वेदाची ऐतिहाचा संग जय नारायणा ऐतिहाचा संग जय नारायणा ऐसियाचा संग जय नारायणा ऐतिहाचा संग जय नारायणा जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांना ज्या ठिकाणचा आश्रय पाहिजे संतांचा, त्या आश्रयस्थानासाठी ज्या प्रकारचे संत पाहिजेत त्या संतांची काही लक्षणं तुकोबराने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितली. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली. मला संत कसे पाहिजेत? अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बिजाची. हे रूपक आहे तुकोबाऱ्यांनी सांगितलेलं. तुकोबारे सांगतात या रूपकानुसार एखादी वेली अमृताची असेल तर तिला असणारं बीज आहे तिचं, ते बीज सुद्धा अमृताचंच असतं आणि फळ सुद्धा अमृताचंच असतं. तसं जे बीज अमृताचं आहे त्यात पासून निर्माण होणारं जे वेली आहे ती अमृताचीच असते आणि त्यापासून निर्माण होणारं फळ आहे ते सुद्धा अमृताचंच असतं. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बिजाचीही. ती त्याची एकसारखता असते ना, एक सारखेपणा जो असतो, बीज वेली आणि फळ हे अमृताचंच निर्माण होतं. तसं मला तशाच प्रकारचे संत पाहिजेत ज्यांचा स्वभाव अमृतासारखा आहे, ज्यांचं कार्य अमृतासारखं आहे आणि ज्यांच्या सानिध्यात अमृत तत्वाचा बोध प्राप्त होतो. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या विठोबा रकुमाई. जय 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 विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. जय जय अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली बिजाची. जसं ज्याचा स्वभाव अमृतासारखा आहे, ज्याचं कार्य अमृतासारखं आहे, ज्याच्या सानिध्यात अमृत तत्वाचा बोध प्राप्त होतो. म्हणजे काही वेळेला काही संता कसं होतं, एखाद्या वेळेस स्वभाव अमृतासारखा असतो पण कार्य अमृतासारखं नसतं. एखाद्या वेळेस कार्य अमृतासारखं असतं पण स्वभाव अमृतासारखा नसतो. कधी कधी कार्यही अमृतासारखं असतं, स्वभावही अमृतासारखा असतो, पण अमृत तत्वाचा बोध मिळत नाही. पण हे तिन्ही पाहिजेत. महाराज म्हणतात त्या परब्रह्म भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणारा बोध मला त्यांच्याकडून मिळालेला पाहिजे, तिथं मिळाला पाहिजे. त्यांचा स्वभाव अमृतासारखा निर्मळ असावा, पवित्र असावा, शांत असावा आणि त्यांचं कार्य सुद्धा अमृतासारखं असावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असं असावं. त्यांचा कार्य अमृतासारखं म्हणजे त्यांना जो जो भेटेल, जो जो दिसेल त्यात त्यांना फक्त भगवंत दिसणारा असावा.
सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, उसोनी आठाव अहंतेचा अहंतेचा अहंतेचा, उसोनी आठाव अहंतेचा अहंतेचा अहंतेचा, तोची साधू संत ओळखावानेक. असा संत पाहिजे जो सगळ्यांमध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पाहतो. असा संत, असा त्यांचा स्वभाव आहे, कार्य आहे, असे संत मला अपेक्षित आहे. अमृताची फळे ज्यांचं कार्य अमृतासारखं आहे, स्वभाव अमृतासारखा आहे आणि त्यांच्या सानिध्यात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा तो अमृत तत्वाचा बोध प्राप्त होतो. असे संत ऐसियाचा संग देई नारायणा. अशांची संगत मला दे, अशांचा आश्रय मला दे भगवंता. मग तुकोबर आहे, अजून काय पाहिजे का? अजून काय त्यांच्यामध्ये लक्षणं सांगायची आहेत? हो पाहिजेत ना. ओलावा वचना जयाची या, ज्यांच्या वाणीत ओलावा आहे, ज्यांची वाणी ओलाव्यानं परिपूर्ण आहे, ज्यांच्या वाणीतनं सहज बोलणे हित उपदेश अशी वाणी आहे, ज्यांच्या वाणीतनं बाहेर पडलेला शब्द अंतकरणाचा ठाव घेतो, असे संत पाहिजे. भगवत अनुभूतीचा ओलावा ज्यांच्या वाणीत आहे, भगवत साक्षात्काराचा ओलावा ज्यांच्या वाणीत आहे आणि भगवत तत्वाचा ओलावा ज्यांच्या वाणीत आहे, ऐसियाचा संग देई नारायणा. कारण ओलाव्यानं परिपूर्ण असणारी वाणी जर असेल ना, तर तीच वाणी आपल्या अंतकरणाचं परिवर्तन करते, अन्यथा वाणी परिवर्तन करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांचीच वाणी आपल्याला परिवर्तित का करते? त्याचं कारण त्यांची वाणी ओलाव्यानं परिपूर्ण आहे. संतच आपल्या जीवनाचं परिवर्तन का करतात? त्यांच्या मुखातून निघालेला सहज शब्द, सहज बोललेलं सुद्धा आपल्या अंगी लागतं, आपल्या अंतकरणाचा ठाव घेतं आणि आपल्यामध्ये रूपांतरण होतं संतांच्या सहज बोलण्यातनं. कारण भगवत अनुभूतीचा, भगवत तत्वाचा आणि भगवत साक्षात्काराचा ओलावा त्यांच्या वाणीत आहे. आणि म्हणून तुकोबरायांच्या प्रत्येक शब्दाला पंचम वेद मानलेला आहे. कारण वाणीत ओलावा आहे, भगवत अनुभूतीचा, भगवत साक्षात्काराचा आणि भगवत तत्वाचा ओलावा असा भरभरून वाहतो. म्हणून तुकोबरायांचा प्रत्येक अभंग आज आपण एवढ्या आत्मीयतेनं गातो. काल उदयाला आलेलं गाणं महिन्यानं डिलीट होऊन जात आहे ना, विचारत नाही आपण त्याला. अशी कितीतरी आली आणि कितीतरी गेली, पण जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग आजही आबादित आहेत. चंद्र सूर्य असेपर्यंत आबादित राहतील. नवे नवे मला तर असं वाटतं अभंग आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, अभंग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि म्हणून हे संतांची वाणी, संतांचे विचार, सद्ग्रंथ आपल्याला जे प्रभावित करतात, आपल्याला प्रेरित करतात, त्याचं कारण त्यांच्या वाणीत ओलावा आहे, भगवत अनुभूतीचा, तत्वाचा, साक्षात्काराचा. म्हणून महाराज म्हणतात मला सुद्धा अशा ओलाव्याच्या वाणीने परिपूर्ण असणारे संत पाहिजेत. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. का हो? अशा वाणीने परिपूर्ण असणारे, अशा लक्षणाने परिपूर्ण असणारे संत मिळाले तर काय होईल? एकच होतं, उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्ट कांती तैसी दिसेवरी. जसं उत्तम सेवन केलं की उत्तम प्रकारची कांती चेहऱ्यावर दरवळते, तसे अशा लक्षणाने परिपूर्ण असणारे संत भेटले ना की जीवनाचं रूपांतर तेजपुंज अशा स्वरूपाचं होतं. आपलं स्वरूप आहे ना हे बदलतं, आपलं कार्य बदलतं, आपले विचार बदलतात, आपल्यामध्ये दयाभाव उत्पन्न होतो. अशा लक्षणाने परिपूर्ण असणाऱ्या संतांचा आश्रय घेतला ना की मग तुकोबऱ्या सांगतात ना, भूतदया ठेवा, भूतदया ठेवा, मग काय येऊ नये. मग कशाची कमी नाही, मग काहीच कमी पडत नाही. फक्त काय करावं लागतं? भूतदया ठेवा, भूतदया ठेवा. तुकोबऱ्या म्हणतात भूत मात्रांच्या प्रती दया ठेवा, मग काय येऊ नये. मग कशाची कमी पडत नाही आपल्याला. नवे नवे आपल्याला अशा प्रकारचे संत प्राप्त झाले. म्हणजे चांगलं सेवन केलं की जसं शरीरावर चांगली कांती येते ना, शरीरावर चांगले भाव उत्पन्न होतात, तसं
अशा लक्षणाने परिपूर्ण असणारे संत भेटले की आपली कृती, आपले विचार, आपली भावना बदलते आणि त्यातून जे प्रकट होतं ना आपल्या वाटे, जे बाहेर प्रकट होतं ते समाजाच्या हिताचं असतं, दुसऱ्याच्यासाठी प्रेमाचं असतं, दुसऱ्याच्या प्रती मदतीचं असतं, दुसऱ्याच्या प्रती सेवाभावाचं असतं. आणि म्हणून तर हेच तर संतांच्या आश्रयात मिळतं. असं म्हणतात, आदत बुरी सुधारलो. वाईट सवयी सोडणं म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. वाईट सवयी सोडले की भजन झालं. भजन म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारती. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारती. समता का अंजन आंज लो, बस हो गया भजन. आया कहाँ से और अब जाना कहाँ तुम्हें. बस इतना ही तुम सोच लो, हो गया भजन. हे भजन आहे. आपल्या जीवनाचं रूपांतरण होणं ही परमार्थाची खरी सुरुवात आहे. विठ्ठल विठ्ठल. विचाराचं सात्विक रूपांतरण होणं, कृतीचं सात्विक रूपांतरण होणं, भावनेचं सात्विक रूपांतरण होणं हे तर परमार्थाचं फळ आहे. आणि हे फळ अशा लक्षणाने परिपूर्ण असणाऱ्या संतांचा संपर्क मिळाला, सहवास मिळाला की हे रूपांतरण आपल्याला सहज प्राप्त होतं. आणि म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टकांती तैसी दिसेवरी. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. आणि शेवटी तुकोबऱ्या सांगतात, असे संत एकदा मला भेटले ना, मग तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे तैसे होई जेत संगे. 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 वास लागे अंगे चंदनाचा. वास लागे अंगे चंदनाच्या. ऐसियाचा संग देई नारायणा. ऐसियाचा संग देई नारायणा. वास लागे आहे चंदनाचा. वास लागे आहे चंदनाचा. ऐसियाचा संग देई नारायणा. ऐसियाचा संग देई नारायण. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. हॅलो हॅलो. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. अंतिम चरणामध्ये तुकोबऱ्या सांगतात, अशा लक्षणाने परिपूर्ण असणाऱ्या संतांचा आश्रय मिळाला ना तर स्वस्वरूपाची प्राप्ती होतेच. आनंद सुख समाधानाची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होतेच. जीवनाचं सात्विक रूपांतरण होतं, विचार कृती भावना बदलते, या सगळ्या गोष्टी होतात. पण जसं चंदनाच्या संपर्कात आलेली दुसरी वनस्पती सुद्धा चंदनासारखी सुवासित होते. तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. तसे संत काय करतात, आपणा सारिखे करीती तात्काळ.
नाही काळ वेळ तया लागी. संत आपल्यातील असणाऱ्या दिव्यता, भव्यता, सामर्थ्य, शक्ती, समग्र गोष्टी आश्रिताला देतात. एवढं सामर्थ्य संत करून देतात. आणि म्हणून अशा प्रकारचे संत आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अनिवार्य आहे. अशा संतांचा आश्रय एकदा का जीवनात मिळाला की आपली भटकंती थांबेल, आपल्याला लागलेली सुख समाधानाची, आनंदाची तहान भागते आणि आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाला मिळवण्याची जे मार्ग आहे ते मार्गदर्शन असे संत आपल्याला देऊ शकतात. म्हणून अशा या प्रसंगी आपण भगवान परमात्म्याकडे जर प्रार्थना काय करायची असेल तर हीच असावी की अशा लक्षणाने परिपूर्ण असणारे संत आम्हाला मिळावे आणि याद्वारे आमचं जीवन समृद्ध व्हावं. सर्वांगीण विकास या संतांच्या आश्रयानं आपला व्हावा. अशा प्रकारची भगवंताच्या चरणावर, साधू संतांच्या चरणावर ती प्रार्थना करूया. असो, झालेली सेवा या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे, त्याचं नक्की अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं झालं की सांगा मला, म्हणजे मी माझं सुरू करतो. एखादा जर चांगला समर्पक संतांच्या विचारातील, संत महात्म्यांच्या वाङ्मयातील एखादा दाखला आपल्याला जर वाटला तर तो निश्चित आपण अनुकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ, माऊली महाविष्णू ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती समर्पित करतो. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी संपन्न होत असणारा हा बीजोत्सव, या बीजोत्सवाच्या निमित्तानं मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आदरणीय हरिभक्तीपरायण पडवळ गुरुजी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी सेवा प्राप्त करून दिली. त्यांचेच चिरंजीव असतील आमचे आदरणीय मित्र आनंदा पडवळजी, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला सेवेसाठी आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचंही आभार व्यक्त करतो, दर्शन घेतो. ज्यांच्यामुळं आपल्यासारख्याच सर्व मंडळींचा परिचय सहज शक्य झाला मला, ते आमचे आदरणीय बापू असतील, त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर पाटील महाराज असतील. त्यांच्यामुळं खरं तर बऱ्याच लोकांचा, अपरिचित लोकांचा मला परिचय थोड्या काळात झाला. त्याबद्दल या दोन व्यक्तींचं खरं तर मी आभार मानतो की आपल्यामुळे एक सेवा योग मला जुळून आला. या ठिकाणी प्राप्त झालेले आडुळकर ग्रामस्थ भजनी मंडळ, त्यांचा आभार. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे शिर्के सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आभार मानतो. या ठिकाणी प्राप्त झालेले दोन्ही मृदंगाचार्य, त्यांचंही आभार मानतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एकदा टाळ्याच्या कडकडात त्यांचं स्वागत करा. का माहिती आहे, त्याचं कारण असं आहे, अशी तरुण मंडळी, मी नेहमी कीर्तनात सांगतो, ही तरुण मंडळी आहेत ना, यांची खूप गरज आहे पारमार्थिक क्षेत्रात. कारण पहा, एक कागद आहे, एखाद्या वेळेस तुम्ही ऐकला असाल माझ्याकडून पण तरी सांगतो, एक कागद आहे, कागदाची किंमत 2 रुपये आहे. 2 रुपयाचा कोरा कागद, किंमत किती? 2 रुपये कोऱ्या कागदाची. पण त्याच कोऱ्या कागदावर 2-2 हजाराच्या 4 नोटा छापल्या, किंमत किती झाली? किंमत किती होते? 2 रुपयाचा कोरा कागद, त्याच्यावर 2 हजाराच्या 4 नोटा छापल्या, किंमत झाली 8,000 रुपये. त्याच 2 रुपयाच्या कोऱ्या कागदावर समजा भगवान पंढरीश परमात्म्याची प्रतिमा छापली, काय किंमत करणार आहे आपण कागदाची? किंमत करू शकत नाही. पण त्याच कोऱ्या कागदावर जर चिखल टाकला तर किंमत काय? अहो किंमत सोडा, कचऱ्यात टाकतो आपण त्या कोऱ्या कागदाला. किंमत फक्त त्याच्यावर जे स्टॅम्प पडतो ना, त्याच्यावर त्या कागदाची किंमत अवलंबून आहे. तरुण पिढीवर कुठला स्टॅम्प पडतोय याच्यावर तरुण पिढीची किंमत अवलंबून आहे. जर तरुणावर अध्यात्माचा स्टॅम्प पडला, संत विचारांचा स्टॅम्प पडला, तर तीच तरुण पिढी सात्विकतेनं परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व तयार होते. आणि म्हणून असं म्हणतात, माणूस पहिल्यांदा सवयीची निर्मिती करतो, सवयी मिळून व्यक्तिमत्व तयार करतात. पहिल्या सवयी आणि मग व्यक्तिमत्व. आणि म्हणून अशा प्रकारचं ही तरुण पिढी परमार्थाला येणं. पहा ना, आपण चुलीत लाकडं जाळायला टाकतो, चुलीत
चुलीमध्ये लाकडं जाळायला टाकल्यानंतर लाकडं बरीच असतात, पण जळतं कुठलं पहिलं लाकूड तर बारकं, जे लहान लाकूड असतं ना ते पहिल्यांदा जळतं, आणि बाकीची मोठी मोठी असतात ना ती नंतर जळतात. म्हणजे त्यांना पेटण्याकरता थोडा अवधी जातो आणि ती बारकी लाकडं त्यांना पेटवण्यासाठी मदत करतात. अशी लहान लहान लाकडं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात लहान लाकूड जळतं, मग ते त्या मोठ्या लाकडांना पेटवत असतं. तसं परमार्थात सुद्धा तरुण पेटला की म्हाताऱ्याला पेटवाय लागत नाही. परमार्थात पेटवाय याचा अर्थ वेगळा घेऊ नका. तरुण परमार्थाला लागला की परमार्थाला म्हाताऱ्याला किंवा वयोवृद्धाला या असं म्हणावं लागत नाही, तो येतोच. म्हणून पहा, आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना संस्काराच्या शिदोरीमध्ये ही संस्काराची शिदोरी असावी की आपल्या मुलांना सद्ग्रंथांचं वाचन करण्याची सवय लावावी. त्याला आध्यात्मिक अशा प्रकारची एखादी कला असेल किंवा संतांचे ग्रंथ, मूळ ग्रंथ ते आत्मसात करण्याची, त्यांचं चिंतन करण्याची, वाचन करण्याची सवय आई वडिलांनी मुलांना जर लावली तर ते फार मोठं कार्य होतं. कारण कसं होतं, आपल्या घरात निदान असे काही प्रमाणात पुस्तकांचा संचय असावा, ग्रंथांचा संचय असावा. चांगली 15, 20, 25, 50 हजाराची असे ग्रंथ आणि पुस्तकं घरात असावी संतांच्या विचाराची. तुम्ही म्हणाल 25, 30, 50 हजाराची पुस्तकं? अहो 5 हजाराची साडी किंवा 5 हजाराचा ड्रेस घ्यायला 2 मिनिटाचा वेळ लागत नाही आपल्याला, का लागतो? क्षणाचा विलंब न करता आपण असे पैसे खर्च करतो. मग ज्यानं बुद्धी समृद्ध होणार आहे, ज्यानं विचार समृद्ध होणार आहेत, ज्यानं जीवन समृद्ध होणार आहे, अशा विचारांची पुस्तकं आणि ग्रंथ जर आपल्या घरात असतील तर निश्चितच आपल्या पिढीला, आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना त्याचे संस्कार निश्चितच मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारची ही तरुण मंडळी परमार्थाला येणं फार परमार्थिक क्षेत्रातलं फार मोठं वैभव आहे. असो, पुन्हा एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. या ठिकाणी मृदंगाचार्यांनी साथ दिली, खूप समाधान वाटलं. आपलंही आभार मानतो. प्राप्त झालेले टाळकरी आणि जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, आपणा सर्वांचं दर्शन घेतो आणि सेवेला पूर्णविराम. हॅलो. विठ्ठल जय जय विठ्ठल.
देशील तळे पाय पांडुरंगाया संताची निर्वेद मध्ये ध्यान तुझ्या काय मागू देवा तुका महिन्याचा उदार तू होई मज ठेवी पाय संतांच्या या संतांची निर्वेद मध्ये ध्यान तुझ्या काय मागू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कुंडली गौरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय